नमस्कार मित्रांनो, मी अजित. ही कथा तेव्हाची आहे जेव्हा मी शहरामध्ये एकटाच राहत असे. मी तेव्हा फोटोग्राफर होतो. मी ऑर्डरनुसार फोटोशूट करायचो. एकदा मी शूटला गेलो आणि माझी ओळख एका मुलीसोबत झाली. तिचे नाव साक्षी. साक्षीला पण खूप आवड होती फोटोशूटची, त्यामुळे माझी आणि तिची ओळख झाली. मी एक दोन वेळेस तिला फोटोशूट करून दिले. साक्षी दिसायला थोडी सुंदर होती. मी एक दिवस तिला बाहेर फिरायला बोलवले, पण ती नाही म्हणाली. मी तिला कारण विचारले तर तिने सांगितले की तिला बॉयफ्रेंड आहे आणि ती फक्त तिच्या बॉयफ्रेंड सोबत फिरायला जाते. मला साक्षीचा थोडा राग आला होता, कारण ती मला बोलली होती की मला बॉयफ्रेंड असताना तुझ्यासोबत कशाला जाऊ फिरायला, यानंतर मला असं बोलू नको फिरायला जायचं म्हणून. मग मी साक्षीला बोलणं सोडून दिलं. एक दिवस मला तिचा फोन आला. तिला फोटोशूट करायचं होतं, पण मी तिला आता नाही म्हटले. मी सांगितले की मी बिझी आहे. तिने मला खूप फोर्स केल्यावर मी गेलो. ती आज खूप शॉर्ट कपडे घालून आली होती. माझे लक्ष शूटवर कमी आणि तिच्यावरच जास्त होते. मला तिचे नको ते दिसत होते. तिला आज असं शॉर्ट कपड्यामध्ये बघून मला वेगळीच फिलिंग येत होती. मग मी तिला म्हणालो, साक्षी, आज तू तर खूप छान दिसत आहे. चल आज माझ्या रूमवर जाऊ, शूट करू तिथे. साक्षी म्हणाली, रूमवर कशाला, इथे पण होतं शूट. आमचं शूट संपलं आणि साक्षी तिच्या घरी गेली. दुसऱ्या दिवशी मला साक्षीने पैसे मागितले. ती मला फोनवर म्हणाली, मला थोडे पैसे पाहिजे, देतो का, खूप अर्जंट काम आहे. मी साक्षीला म्हणालो, माझा काय फायदा होईल तुला पैसे दिल्यावर, मला काय भेटेल तुझ्याकडून. साक्षी म्हणाली, म्हणजे तुला काय पाहिजे आहे नेमकं, मला नाही कळालं. मी म्हणालो, माझ्या रूमवर येते का आज. साक्षी म्हणाली, आता समजलं मला तुला काय पाहिजे ते. मी येते तुझ्या रूमवर, पण मला पैसे दे अगोदर. साक्षी माझ्या रूमवर आली. नंतर मी तिला ते काम करण्यासाठी तयार केले. मला साक्षी अगोदर म्हणाली, मला फक्त पैसे पाहिजे, तुला काय करायचं ते कर. मी लगेच सुरू झालो साक्षीसोबत. अगोदर तर ती थोडी जसं तिचं पहिल्या वेळेस आहे असं करत होती, पण नंतर मला समजलं की तिला तर खूप अनुभव आहे. मला तर आज साक्षीने खूप खुश केले. नंतर कधी पण साक्षीला पैशाची गरज पडली तर ती माझ्याकडून पैसे घेत असे आणि मग मी तिच्यासोबत नको ते करत असे. माझं पण काम होत असे आणि तिचं पण. मला आता तिची सवय झाली होती. मी तिला फोन केला आणि तिला म्हणालो, साक्षी आज येते का. साक्षी म्हणाली, हो येते, पण तू ते काम बरोबर नाही करत, तुला नाही करता येत ते बरोबर. मी म्हणालो, कसं करतात सांग बरं. तर बरोबर करतो ना. साक्षी म्हणाली, नाही, तू मला फील पण नाही येऊ देत. मी म्हणालो, बरं येतो आज, बघ आज कसं काम करतो तर. थोड्या वेळाने साक्षी माझ्या रूमवर आली. मग मी मोबाईलमध्ये रोमॅन्टिक व्हिडिओ लावला आणि साक्षी आणि मी बघू लागलो. व्हिडिओ बघता बघता मी सुरू झालो. साक्षी सोबत रोमांस सुरू केला. मग मी मुख्य काम सुरू केलं. आज तर मी खूप जोरदार काम करत होतो. दिवसभर मी साक्षी सोबत ते काम 4-5 वेळेस केलं. आता मी साक्षीला म्हणालो, आता बरोबर केलं ना मी काम. साक्षी म्हणाली, हो थोडं बरोबर केलं तू, पण पूर्णपणे नाही. मी तर हैराण झालो होतो की आता साक्षीसोबत ते काम कसे करायचे. मी तिला विचारलं की तू तुझ्या बॉयफ्रेंड सोबत नाही का असं करत. ती मला म्हणाली, मला असं नको विचारू माझ्या बॉयफ्रेंड बद्दल, मी तुला काही सांगू शकत नाही आणि तू मला आमच्याबद्दल काही विचारू नको. मी कधी पण साक्षीला तिच्या बॉयफ्रेंड बद्दल विचारलं तर ती चिडत असे व माझ्यावर रागवत असे. ती मला म्हणायची की तिचं पर्सनल काही विचारू नको. मी तिला थोडं काही पर्सनल विचारलं तर ती म्हणत, तुझं काम होत आहे ना, मग कशाला बाकी विचारतोय. मग मी तिला काही विचारणं सोडून दिलं. जेव्हा माझा मूड होत असे ते करायचा, मी तेव्हा साक्षीला बोलवत होतो आणि साक्षी पण येत होती. मी तर तिच्यासोबत खूप वेळा ते काम केलं. मी तिचं काम करत असे आणि ती माझं काम करत. तिला कधी पैशाची गरज पडली तर मी देत होतो. मग ती पण मला ते सर्व काही करू देत होती.